नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपल्याला प्रश्न उत्तर सिरीज मध्ये आपल्याला आजचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न आहे इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात प्रश्न आहे. स्वच्छ ऊर्जा या संदर्भामध्ये आपल्याला आपण प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो आणि कशा पद्धतीने लिहिल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतील याचं आपण आढावा आज घेणार आहोत. तर प्रश्न आहे आपला स्वच्छ ऊर्जा, याला आपण क्लीन एनर्जी असं म्हणतो. स्वच्छ ऊर्जा हा आजचा क्रम आहे. क्लीन एनर्जी इज द ऑर्डर ऑफ द डे. ओके, युपीएससी 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे स्वच्छ ऊर्जेच्या संदर्भामध्ये, म्हणजेच क्लीन एनर्जीच्या संदर्भामध्ये. आजचा क्रम आहे ऑर्डर ऑफ द डे. भौगोलिक राजकारणाच्या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती हवामान बदलाबद्दल भारताच्या बदलत्या धोरणाचे थोडक्यात वर्णन करायचं आहे आपल्याला. परत लक्षात घ्या, स्वच्छ ऊर्जा हा आजचा क्रम बनलेला आहे प्रश्नामध्ये. सॉरी, स्वच्छ ऊर्जा हा आजचा क्रम बनलेला आहे आणि भौगोलिक राजकारणाच्या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हवामान बदलाबाबत भारताच्या बदलत्या धोरणाचे आपल्याला आपल्या उत्तरामध्ये जे आहे ते वर्णन करायचं आहे. ओके, इंग्लिशमध्ये एकदा बघूयात. क्लीन एनर्जी इज द ऑर्डर ऑफ द डे. डिस्क्राईब, काय करायचं आहे? डिस्क्राईब करायचं आहे. ब्रीफली इंडियाज चेंजिंग policy towards climate change in various international fora in the context of geopolitics. ओके, या पद्धतीने आपला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये लक्षात घ्या, फोकस आपल्याला कळालेला फोकस जो आहे प्रश्नाचा काय करायचा आहे आपल्याला? हवामान बदलाबाबत भारताच्या बदलत्या धोरणाचे आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये वर्णन करायचं आहे. ओके, आणि सेंटेन्स कुठलं लक्षात ठेवायचं आहे? तर स्वच्छ ऊर्जा हा आजचा क्रम आहे. ओके, या म्हणजे या सेंटेन्सच्या अनुषंगाने आपल्याला आपलं उत्तर लिहायचं आहे. सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन मध्ये किंवा आपण आपल्या इंट्रो मध्ये लिहिताना आपण काय लिहू शकतो? तर डायरेक्टली आपण असं चालू करू शकतो की जे 175 गिगावॅटचा नूतनीकरणक्षम म्हणजे रिन्युएबल एनर्जीचा जे ऊर्जेचे वचन देऊन आणि पॅरिस कराराला जी मान्यता देऊन भारताने आपल्या हवामान वचनबद्धता आहे. ओके, हवामान वचनबद्धता याचं काय केलेलं आहे? समर्थन केलेलं आहे. कसं समर्थन केलेलं आहे? तर 175 गिगावॅटचा रिन्युएबल एनर्जी जो प्रकल्प आहे त्याला मान्यता देऊन भारताने आपल्या हवामान वचनबद्धतेचे संकेत दिलेले आहेत. हे फर्स्ट लाईन आपण आपल्या ह्या उत्तरामध्ये टाकू शकतो किंवा इंट्रोडक्शन मध्ये आपण टाकू शकतो. त्यानंतर आपण असं लिहू शकतो की सेकंड पॉइंट इंट्रोमध्ये जो बहुपक्षीय मंचामध्ये भारताने एक न्याय शासनाचा पुरस्कार केलेला आहे असं सुद्धा म्हणू शकतो. आणि सर्वात महत्वाची इथं गोष्ट आणखीन एक इंट्रोमध्ये आपण टाकू शकतो, तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स कधीच विसरायचं नाही. इंटरनॅशनल सोलार अलायन्स सारख्या आघाड्यांद्वारे जो आहे तो विकसनशील जे देश आहेत त्या देशांचं हित जपत जागतिक ऊर्जा संक्रमणाला चालना देण्याचा भारताला नक्कीच फायदा होतो. आणि भारताचं जे हवामान हे महत्वाचं आहे. भारताचं हवामान नेतृत्व, ओके, त्याला आपण असं म्हणतो क्लायमेट लिडरशिप. लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे. क्लायमेट लिडरशिप आहे. क्लायमेट, भारताची हवामान नेतृत्व आहे जे क्लायमेट लिडरशिप जे आहे त्याच्या भौगोलिक राजकीय उदयाला एक पर्यावरणीय जबाबदार शक्ती म्हणून भारताला दाखवते. हे आपल्या इंट्रो मध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर सर्वांपेक्षा इंट्रो आपला एकदम बेस्ट दिसेल, म्हणजे आपलं प्रस्तावना जे आहे या 2-3 पॉइंटने एकदम उठून दिसेल. कारण आपण फॅक्ट लिहिलेला आहे 175 गिगावॅट आणि पॅरिस कराराला मान्यता दिलेली आहे. ओके, त्याबरोबरच आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्स लिहिलेला आहे आणि त्यासोबतच आपण भारताची क्लायमेट लिडरशिप जी आहे म्हणजेच आपलं हवामान नेतृत्व आहे याच्याविषयी सुद्धा आपण आपलं मत आपल्या इंट्रोमध्ये मांडलेलं आहे. ओके, या पद्धतीने आपण या स्वच्छ ऊर्जाला या सेंटेन्सला धरून आपण भारताच्या बदलत्या धोरणाचे आपल्याला वर्णन करायचं आहे. हे आपण आपल्या इंट्रोमध्ये आपण अशा पद्धतीने करू शकतो. त्यानंतर आपण मेन बॉडीकडे जाऊया, जी आपली मेन बॉडी आहे. ओके, आता मेन बॉडीमध्ये काय लिहायचं इथे लक्षात घ्या. आता भारताच्या हवामान धोरणात बदल म्हणजेच चेंज इन द इंडियन क्लायमेट पॉलिसी असं आपण म्हणू शकतो. भारताच्या हवामान धोरणात बदल. ओके, याच्याविषयी काय पॉइंट लिहूयात आपण.
आपल्या सर्वांना माहिती आहे UNFCCC युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन कन्झर्वेशन ऑफ क्लायमेट चेंज या एकाच प्लॅटफॉर्मवर फक्त अवलंबून न राहता हवामान बदलाला समोर जाण्यासाठी आपण क्वाड सारख्या सुद्धा प्लॅटफॉर्मवरती फोकस केला पाहिजे किंवा भर दिला पाहिजे, राईट. कारण आपण बघितलेलं आहे याच्या संदर्भामध्ये COP28 ही कुठे झालेली आहे. ओके, खूप महत्वाचं आहे. COP28 कुठे झालेली आहे आणि आपल्या त्या COP28 मध्ये आपल्या जे PM आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की COP जे आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टी किती 33 जे आहे ते इंडिया घेण्यासाठी उत्सुक आहे. ओके, हे सुद्धा आपल्या इथं COP28 मध्ये मेन्शन केलेलं आहे आपल्या PMनी. ओके, तर मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून सांगा की COP28 जी आहे ती कुठे झालेली आहे. ओके, भारताच्या हवामान धोरणात बदल आपण बघितलेला आहे. तर UNFCCC सारख्या एकाच प्लॅटफॉर्मवरती अवलंबून राहायचं नाही, तर आपल्याला क्वाड सारख्या प्लॅटफॉर्मचा सुद्धा यूज करायचा आहे. त्यानंतर UNFCCC सारख्या जो आराखडा आहे त्या आराखड्यामार्फत राष्ट्रीय निर्धारित योगदान म्हणजे आपण त्याला नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स असं म्हणतो, NDC असं म्हणतो. ओके, तुम्हाला काही फॅक्ट्स माहिती असायला पाहिजेत उत्तर लिहिताना. ओके, फक्त वरवरचं उत्तर लिहून चालत नाही, तर ह्या उत्तरामध्ये काही फॅक्ट्स सुद्धा आपण टाकलेले पाहिजेत. लक्षात घ्या, परत लक्षात घ्या, जो UNFCCC आहे याच्या आराखड्याअंतर्गत राष्ट्रीय निर्धारित आपण योगदान असं म्हणतो, त्याला नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स असं म्हणतो, त्याला NDF नाही NDC असं नाव आहे. ओके, लक्षात ठेवा, NDC आहे. हे स्वीकारून आपण असं म्हणू शकतो की सामान्य परंतु भिन्न जबाबदारी, त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो CBDR म्हणजे कॉमन बट डिफरेन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी, या तत्वाचा आग्रह कमी करण्यात आलेला आहे. ओके, हा आपण इथं पॉइंट मांडू शकतो. त्यानंतर आपण असं सुद्धा म्हणू शकतो की जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांनी उत्सर्जनाची जबाबदारी स्वीकारण्याची वाट पाहण्यापेक्षा हवामान संकट हाताळण्यासाठी सक्रिय सहभाग घेणे जो आहे तो आवश्यक आहे. त्यानंतर भूराजकीय सहभागांसह हवामान प्राधान्य संरेखित करणे, आपण त्याला असं म्हणतो अलाइनिंग क्लायमेट प्रायोरिटी विथ जिओपॉलिटिकल एंगेजमेंट्स. काय अलाइनिंग क्लायमेट प्रायोरिटी विथ जिओपॉलिटिकल एंगेजमेंट, आपण त्याच्यामध्ये असं लिहू शकतो की भूराजकीय प्रवाहाच्या युगात इन द इरा ऑफ द जिओपॉलिटिकल फ्लक्स. ओके, भारत द्विपक्षीय, लघुपक्षीय आणि बहुपक्षीय, लक्षात घ्या, भारत हा द्विपक्षीय, लघुपक्षीय आणि बहुपक्षीय मंचावरती, म्हणजे आपण त्याला म्हणतोच बायलॅटरल, मिनिलॅटरल आणि युनिलॅटरल, बायलॅटरल, मिनिलॅटरल आणि मल्टीलॅटरल. ओके, परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांचा पाठपुरवठा करत आहे. जेथे त्याने काय केलेलं आहे तर तिन्ही आघाड्यांवरती जे आहे, द्विपक्षीय असेल, लघुपक्षीय असेल, बहुपक्षीय असेल, या तिन्ही याच्यावरती भारताने काय केलेलं आहे तर क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलावरती भर दिलेला आहे. आता आपण इथे बघूयात की कशा टाईपमध्ये आणि कुठले काय अग्रीमेंट केलेले आहेत किंवा भारताच्या याच्यामध्ये द्विपक्षीय, लघुपक्षीय आणि बहुपक्षीय मध्ये कुठले कुठले आयाम आहेत, कसा त्यांनी भर दिलेला आहे. ओके, तर इनिशियली आपण बघूयात की द्विपक्षीय जे आहे म्हणजे आपण त्याला बायलॅटरल असं म्हणतो. तर बायलॅटरल रिलेशन मध्ये जे भारताने हवामान बदलावरती कसा भर दिलेला आहे. तर सर्वात पहिले याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जर्मनी बरोबर जी भागीदारी केलेली आहे, कशी तर हरित आणि शाश्वत विकासासाठी. ओके, ग्रीन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी जी जर्मनी सोबत भागीदारी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण इथं फर्स्ट इथे द्विपक्षीय मध्ये म्हणू शकतो जर्मनी बरोबर जी भागीदारी केलेली आहे त्याच एक्झाम्पल देऊ शकतो आपण इथे. ओके, आणि त्यासोबतच आपण याचे द्विपक्षीय मध्ये आणखीन एक मुद्दा मांडू शकतो की जे भागीदारी केलेली आहे आणि FIPIC. ओके, आता लक्षात घ्या, फॉरम फॉर इंडिया पॅसिफिक आइसलँड कॉर्पोरेशन असं म्हणतो, FIPIC. उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला काही फॅक्ट्स असतील, ओके, ते माहिती असायलाच हवेत. आणि तुमच्या अभ्यासाने तुम्हाला आता जरी माहिती नसतील तर तुमच्या अभ्यासाने ऑटोमॅटिक तुम्हाला हे जे FIPIC वगैरे आहे ते सर्व तुम्हाला एन्व्हायरमेंट किंवा जिओग्राफीमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला येऊन जातील किंवा करंट अफेअरमध्ये तर होणारच आहेत. ओके, म्हणजे काय आहे, फॉरम फॉर इंडियन पॅसिफिक आइसलँड कॉर्पोरेशन.
त्याला FIPIC असं म्हणतो. याद्वारे काय आहे, हवामान बदलासाठी असुरक्षित असलेल्या लहान बेटांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. ओके, जे स्मॉल आहेत, या स्मॉल चा समावेश FIPIC मध्ये आहे, तो फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँड कॉर्पोरेशन मध्ये करण्यात आलेला आहे. ओके, हे 2 आहेत महत्वाचे द्विपक्षीय मध्ये, हे आपण इथे मेन्शन करू शकतो. त्यासोबतच द्विपक्षीय मध्ये आपण आणखीन असं सुद्धा मेन्शन करू शकतो की जे भारत अमेरिका क्लायमेट क्लीन एनर्जी अजेंडा आहे 2023 अंतर्गत आपल्याला करायचं आहे, 2030 अंतर्गत करायचं आहे, भारत अमेरिका US इंडिया क्लायमेट क्लीन एनर्जी अजेंडा. ओके, आणि हा जो आहे तो अमेरिकेसोबत क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग जो आहे त्याला आपण CAFMD असं म्हणतो. काय म्हणतो? CAFMD. ओके, हे डायलॉग तुमच्या कालांतराने लक्षात राहतील, फक्त लक्षात घ्या. लक्षात जरी असतील, तुम्हाला वाटत असेल की हे काय आहे, तर ऑटोमॅटिक तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करता किंवा तुमचा अभ्यास झालेला असेल आता, तर तुमच्या लगेच लक्षात येईल, किंवा तुम्ही नंतर एन्व्हायरमेंट किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स वाचताना तुम्हाला ह्या टर्म्स येऊन जातील. ओके, त्याच्यामुळे इथे आपल्याला लिहायचं CAFMD म्हणजे काय आहे, तर क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग, CAFMD. ओके, हे 2 कंटेंट जे आहेत आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. कशामध्ये? तर द्विपक्षीय मध्ये हे मेन्शन करायचं आहे. म्हणजे द्विपक्षीय म्हणजे लक्षात घ्या, बायलॅटरल रिलेशन. ओके, याच्यामध्ये आपण हे 2-3 पॉईंट इथे टाकू शकतो. त्यानंतर आपण लिहू शकतो की लघुपक्षीय. लक्षात घ्या, आता नेक्स्ट पेजवर बघूयात. लघुपक्षीयला आपण असं काय म्हणतोय, तर मिनी लॅटरल असं म्हणतो. की काय म्हणतोय? लक्षात घ्या, बायलॅटरल म्हणजे काय, 2 देशांमध्ये. मल्टीलॅटरल म्हणजे काय, तर एका देशाचे रिलेशन्स हे अनेक देशांसोबत कसे आहेत त्याला आपण मल्टीलॅटरल म्हणतो. आणि मिनी लॅटरल म्हणजे काय, तर एक स्पेसिफिक 2 देशांचे रिलेशन्स, ओके, एखाद्या ऑर्गनायझेशन अंतर्गत जे आहेत त्याला आपण मिनी लॅटरल असं म्हणतो. ओके, हे लक्षात घ्या. आपण इथे मेन्शन करू शकतो की लघुपक्षीय मध्ये मिनी लॅटरल जे आहे ते क्वाड क्लायमेट चेंज अडॅप्टेशन अँड मिटिगेशन पॅकेज, त्याला आपण QCHAMP असं म्हणतो. काय म्हणतो? QCHAMP. लक्षात ठेवा, QCHAMP असं म्हणतो. काय म्हणतो? क्वाड क्लायमेट चेंज अडॅप्टेशन अँड मिटिगेशन पॅकेज. ओके, QCHAMP हा काय करत आहे, तर हा आपण क्वाड अंतर्गत लॉन्च करत आहोत. ओके, थोडं फॅक्च्युअल आहे आन्सर, आणि तुम्हाला फॅक्ट्स कालांतराने येऊन जातील, त्याच्यामुळे जास्त अवघड असं मानू नका, सिंपल आहे. ओके, त्याच्यानंतर आपण सेकंड लिहू शकतो की याच्यामध्ये जो इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी जे आहे त्याला आपण असं म्हणतो इंडो पॅसिफिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी. ओके, IPFP असं म्हणतो आपण त्याला. इंडो पॅसिफिक, आपण काय म्हटलेलं, इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क, ओके, फॉर प्रॉस्पेरिटी आहे. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो IPEF असं म्हणलेलं आहे. ओके, सॉरी, आपण हे इथे मेन्शन करू शकतो. ओके, त्यानंतर आहे आपण याच्यामध्ये सुद्धा आजचे अगोदर जो प्रश्न बघितलेला I2U2 या अगोदर, ओके, तो सुद्धा इथे मेन्शन करू शकतो की I2U2 जे आहे, ओके, I2U2 अंतर्गत आपण संकरित अक्षय ऊर्जा म्हणजे आपण त्याला हायब्रिड रिन्युएबल एनर्जी असं म्हणतो, या गुजरात मधील प्रकल्पाचा क्लीन एनर्जी हा एक स्तंभ आहे. या अगोदरचा जो प्रश्न पाहिलेला आहे तो क्लीन एनर्जी संदर्भामध्ये आहे, आणि तिथे सुद्धा आपण हा जो पॉइंट आहे तो मेन्शन केलेला होता. ओके, इथे सुद्धा आपण I2U2 अंतर्गत जो गुजरात मधला क्लीन एनर्जी प्रकल्प आहे तो इथे मेन्शन करू शकतो. त्यानंतर आपण असं लिहू शकतो की जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी भागीदारी, पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट. ओके, त्याला आपण असं म्हणतो की हवामान कृती आणि स्वच्छ ऊर्जा यावरती काय केलेलं आहे, तर लक्ष केंद्रित केलेलं आहे. हे जे पॉइंट आहेत आपण ते लघुपक्षीय मध्ये आपण मेन्शन करू शकतो. ओके, लक्षात येतं काय काय होतं इथे. ओके, थोड्या काही वेगवेगळ्या टर्म्स आहेत, QCHAMP वगैरे, तुम्हाला त्या थोड्याशा सरावाने येऊन जातील किंवा थोड्या वाचण्यामध्ये आल्या असतील तर तुम्हाला लगेच समजतील. ओके, त्यानंतर आपण इथं बघितलं की लघुपक्षीय बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बहुपक्षीय मंच म्हणजे मल्टीलॅटरल. ओके,
बहुपक्षीय बहुपक्षीय त्याला आपण असं म्हणतो मल्टीलॅटरल. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की एका देशाचे अनेक देशासोबत जे रिलेशन्स आहेत ओके त्याला मल्टीलॅटरल असं म्हणतात. म्हणजे आपण डायरेक्टली तर म्हणू शकतो की ते नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स आहेत, त्याला एनडीसी असं म्हणतो. काय म्हणतो? नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन एनडीसी आहेत. याची सक्रिय उपलब्धी आणि पॅरिस करारा अंतर्गत अद्यावत जे आहे ते एनडीसीचे लक्ष्य निश्चित करणे. ओके, हे काय आहे? याचं एक उद्दिष्ट आहे, आपण असं म्हणू शकतो. काय? पॅरिस करारा अंतर्गत एनडीसीची याची सक्रिय उपलब्धी करायची आहे आणि पॅरिस ॲग्रीमेंट अंतर्गत काय करायचं आहे? तर आपल्याला एनडीसीचे जे आहे लक्ष्य निश्चित करायचं आहे. ओके, त्यानंतर आपण बहुपक्षीयमध्ये लिहू शकतो की जे 2030 पर्यंत काही फॅक्च्युअल डेटा आहे. ओके, 2030 पर्यंत जो आहे तो 500 गिगावॅट आपण असं म्हणतो की नॉन जीवाश्म ओके जी ऊर्जा आहे. ओके, 500 गिगावॅटचा कधीपर्यंत? 2030 पर्यंत झिरो कार्बन इमिशन. ओके, म्हणजे शून्य कार्बन आपण म्हणूया की कार्बनचे उत्सर्जन. ओके, ते कधीपर्यंत गाठायचं आहे? तर 2070 पर्यंत आपल्याला त्याला अचीव्ह करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे, लक्षात घ्या, 1 सन 1 वर्ल्ड 1 ग्रीड. काय म्हणतात? 1 सन 1 वर्ल्ड 1 ग्रीड. ओके, हा शॉर्ट फॉर्म आहे OSOWOG. 1 सन वर्ल्ड 1 वर्ल्ड आणि 1 ग्रीड. त्याला आपण एक सूर्य, एक जग आणि एक ग्रीड असं म्हटलेलं आहे. हा आपण सुद्धा लॉन्च करत आहेत. ओके, हे सुद्धा येणं इथं महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर आहे G20 देशांनी जे आहे ते 2030 पर्यंत जे त्यांचं उत्पन्न आहे आपण त्याला म्हणतो दरडोई उत्पन्न म्हणतो, जागतिक सरासरीवरती आणण्याचा सुद्धा इथे आवाहन केलेलं आहे. पद्धतीने आपण हे जे आयाम आहे त्या उत्तराचे ओके भूराजकीय सहभागाचे हवामान प्राधान्य संरेखित करणे किंवा द्विपक्षीय, लघुपक्षीय आणि बहुपक्षीय ओके कसे आयाम आहेत कशाचे या आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेले? हवामान बदलाबाबत भारताच्या बदलत्या धोरणाचे थोडक्यात आपल्याला वर्णन करायचं आहे. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत ओके त्याचं सुद्धा आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. आपण या पद्धतीने आपलं आन्सर आहे ते लिहू शकतो. त्यानंतर आपण शेवटच्या पॉईंटकडे जाऊयात. तो पॉईंट आहे आपला कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. आता निष्कर्षामध्ये काय लिहायचंय? तर एक छोट्याशा 2 ते 3 आपल्याला सेंटेन्समध्ये निष्कर्ष लिहायचा आहे. आपला निष्कर्ष काय लिहायचं? तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती हवामान बदलाबाबत भारताचे बदलते धोरण स्वच्छ ऊर्जा, लक्षात घ्या, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाची गरज दाखवते. ओके, भारताच्या दृष्टिकोनाचे उद्दिष्ट हे बचावात्मक, खूप महत्वाचा सेंटेन्स आहे, बचावात्मक पवित्रा सोडून सक्रिय सहभाग ओके भू राजकीय संधीचा फायदा आणि जो गट आपण म्हणतो की गट जोड असं म्हणतो तो गटजोड बनवण्याकडे वाढलेले आहे. ओके, भारताचं एकदम जो विजन आहे तो हा आपला एकच लाईन आहे ते स्पष्ट करते. तर कुठली लाईन आहे? भारताच्या दृष्टिकोनाचे उद्दिष्ट हे बचावात्मक पवित्रा सोडून सक्रिय सहभाग, भू राजकीय संधीचा फायदा आणि गटजोड बनवण्याकडे वाढलेले आहे. अशा सेंटेन्सने जे आहे ते आपण आपला आन्सर कन्क्लूड करू शकतो. भरपूर फॅक्ट्स आहेत आन्सरमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडेसे फॅक्ट्स माहीत नसल्यामुळे हे कळालं नसेल. मे बी काही फॅक्ट्स आहेत तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पुढे येतीलच, ज्यांचा अभ्यास झालेला असेल त्यांना हे सर्व फॅक्ट्स वगैरे लक्षात आलेले असतील. ओके, तर या अशा आन्सर रायटिंग सेशन्ससाठी सुद्धा तुम्ही सुद्धा सोबत आपण जे सेशन्स घेत आहोत ते विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण 2025 आपलं टार्गेट आहे. या टार्गेटसाठी तर नक्कीच खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही सुद्धा ज्ञानदीप अकॅडमीचे आन्सर रायटिंग सिरीज सोबत जे आहे ते स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करत चला. आणि तुम्हाला काही आन्सर सेशनमध्ये डाऊट असेल तर कसं काय कमेंट करून सांगा. आणि त्यासोबत आन्सर कसं वाटलेलं आहे तुम्हाला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच नवीन क्वेश्चन सोबत आपण पुढच्या आपल्या सेशन्समध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.